नमस्कार प्रेक्षकांनो, सावळीची जणू सावली या मालिकेचा खूपच जबरदस्त असा पुढील ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर मित्रांनो, 7 वर्षापूर्वीचा भूतकाळ आता सारंग सावलीच्या समोर येणार आहे। पणाची भविष्यवाणी खरी ठरत काळात राजकुमारने सारंग सावलीला कशा प्रकारे वेगळं केलं होतं आणि त्याचबरोबर तिच्या बाळांनाही मारण्याचा प्रयत्न केला होता, हे सगळं काही आता सारंगच्या समोर येणार आहे। आणि त्याचबरोबर मोनिकाचा घाणेरडा प्लॅन, मोनिका दळेंचा सत्यानाश करण्यासाठी आणि त्यांची प्रॉपर्टी बळकावण्यासाठीच या घरामध्ये प्रवेश केला आहे। हे सगळं काही सत्य आता तिलोत्तमा सारंग सावली समोर येणार आहे। सारंग सावलीचं दोघांचं एकमेकांवर एवढं प्रेम असताना सुद्धा ते राजकुमारच्या प्लॅनला बळी ठरत गेली 7 वर्ष ते एकमेकांपासून लांब होती आणि या सगळ्या गोष्टीला हा राजकुमार कारणीभूत आहे। हे सगळं काही सत्य आता सारंग सावलीच्या समोर आलेलं आहे। त्यावेळी आता सावली राजकुमारचा गळा आवळत ती म्हणत असते की माझ्या मुलीला मारण्याचा प्रयत्न तूच केलास ना, माझ्या बाळाला तूच मारलंस ना। ती म्हणत असते सारंग ह्याने आपल्या बाळाचा जीव घेतला आहे, पण जुळी बाळ झाली होती, त्यातला एक मुलगा तर एक मुलगी होती। मला मुलगा हा अबीर, तर माझी दुसरी मुलगी गुंडांनी पळवली। तर मित्रांनो, त्याच वेळी आता सारंग सावलीच्या लक्षात आलेला आहे की हा सगळा प्लॅन, घाणेरडा प्लॅन हा राजकुमारचाच होता। आणि त्याचबरोबर ज्या दिवशी सावलीसोबत हे सगळं काही घडलं होतं, त्या दिवशी गुंडांच्या तावडीतून ओवीला सारंगने सोडवलं होतं। म्हणजे ओवी ही आपलीच मुलगी आहे। तर मित्रांनो, आपली गेलेली मुलगी 7 वर्षानंतर आपली मुलगी जिवंत आहे आणि तेही तिच्या वडिलांपाशी होती। हे सगळं सत्य आता सावलीला कळणार आहे। अखेर मायलेकीची ही भेट होणार आहे। जगन्नाथ भविष्यवाणी खरी ठरत आता सगळ्या गोष्टीचा उलगडा होणार आहे। तर मित्रांनो, हे सगळं घडलं कसं हे पाहण्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा। चल तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, इकडे आता अबीरला कळलेलं आहे की आपली आई एकेकाळी फेमस गायिका होती। अबीर सावलीला विचारत असतो की आई, त्या काकू जे काही सांगत होत्या ते सगळं बरोबर आहे का? तू एकेकाळी सुपरस्टार होतीस। तर आता त्यावर जगन्नाथ विषय बदलण्याचा प्रयत्न करत असतो। तर आता अबीर विचारत असतो की बाबा, तुम्ही तरी सांगा ना, तुम्हाला माहित असेल ना माझी आई फेमस गायिका होती का? तर आता सावली म्हणत असते की अबीर बाळा, तुझा काहीतरी खूप मोठा गैरसमज होतोय, खोटं बोलतीयस। तू खूप मोठी सुपरस्टार होती, म्हणून तर त्यांनी इकडे पुण्यात तुला ओळखलं ना। तर मित्रांनो, आता अबीरच्या लक्षात आलेलं आहे की की आई आपल्यापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करते। तर इकडे आता अबीर ओवीला फोन लावतो आणि म्हणत असतो की ओवी, अगं तुला गुरुकुलमध्ये ॲडमिशन घ्यायचं होतं ना, मग त्याचं काय झालं? तर ओवी म्हणत असते की अबीर, मी अजून बाबांशी नाही बोलले आणि मी नाही सांगू शकत बाबा या सगळ्याला तयार होईल का नाही। तर आता अबीर म्हणत असतो की ओवी, तू काळजी करू नकोस, माझ्याकडे एक युक्ती आहे। तू तुझ्या बाबांना सांग की एकेकाळी माझी आई खूप फेमस गायिका होती आणि मला त्या गायिकेकडून गाणं शिकायचं आहे। तर आता ओवी म्हणत असते की अबीर, मला तुझ्या आईकडून गाणं शिकायला खूप आवडेल। तर अबीर म्हणत असतो की ओवी, मला आताच कळलं की माझी आई खूप मोठी फेमस गायिका होती। तर आता ओवीला प्रश्न पडलेला असतो। ती म्हणत असते की आता कळलं म्हणजे? अगं ते आमच्याकडे ॲडमिशनसाठी एक पालक आले होते, त्यांनी मला सांगितलं माझी आई खूप मोठी गायिका असत। तर आता ओवी म्हणत असते की ठीक आहे, पण अबीर तू तुझ्या आईचं नाव सांगितलंच नाही। तर आता अबीर सांगत असतो की माझ्या आईचं नाव सावली आहे। तर मित्रांनो, आता खऱ्या नात ओवी अमृताकडे येते आणि अमृताला म्हणत असते की काकू, तू बाबांशी बोललीस का की मला गाणं शिकायचं आहे? त्यावेळी अमृता म्हणत असते की हो बाळा, मी तुझ्या बाबांशी बोलले। तर आता तेवढे तिथे सारंग येतो। अमृता सारंगला म्हणत असते की सारंग, मी तुला बोलले होते ना, ओवीसाठी गाणं खूप महत्त्वाचं आहे, तिच्यासाठी गाणं हेच थेरपी आहे आणि मला असं वाटतं की तू तिच्या म्हणून तिचा छंद जोपासावा, त्यामुळे सारंग तिला परवानगी दे। तर आता सारंग म्हणत असते की पण आईला गाणं गायलेलं आवडत नाही। तर अमृता म्हणत असते की ते सगळं ठीक आहे, पण सारंग, ओवी लहान आहे आणि आपल्याला तिच्या मनाचाही विचार करावा लागेल ना। तर आता ओवी हट्ट करू लागते। ओवी म्हणत असते की बाबा प्लीज प्लीज मला गाणं शिकू द्या। तुम्हाला माहितीये का बाबा, अबीरची आई एकेकाळी खूप मोठी फेमस गायिका होती आणि मला त्यांच्याकडूनच गाणं शिकायचं आहे। तर आता सारंग म्हणत असतो की ही अबीरची आई आहे तरी कोण? अगं ओवी बाळा, मला सगळ्या गायिकांची नावं माहिती आहेत, अशी कोणती गायिका आहे? तर आता ओवी म्हणू लागते की बाबा, आहे अशी एक गायिका, ती खूप सुंदर गाणं गाते आणि ती खूप फेमस आहे, तर आणि तू ओळखत? तर अरे ओवी बाळा, तू सांग म्हणजे बाबा ओळख। तर आता त्या गायिकेचं नाव आहे सावली। सावली हे नाव ऐकताच सारंग आणि अमृताला जबरदस्त असा धक्का बसलेला आहे। तर आता दोघे जण काही क्षणासाठी शांत झालेले आहेत।
तर आता सारंग म्हणत असतो की ओवी बाळा, तू तुझ्या रूममध्ये जाऊन खेळ, आपण ह्या विषयावर नंतर बोलू. तर आता सारंग खूपच शांत झालेला आहे. अमृता म्हणत असते की सारंग, एका माणसाची माणसं असू शकतात आणि सावली जर का तुला सोडून निघून गेली असेल तर ती पुन्हा पुण्यामध्ये येईल का? नाही नाही, सावली नसणार. तर आता सारंग म्हणे कौतुक करते, मग बघायलाच पाहिजे ती अशी कोणती गायिका आहे. मला खरंच काही कळत नाही वहिनी, ती सावलीच असेल का? तर आता सारंग ओवी तिकडे जायला निघतात. तर इकडे राजकुमार मोनिका तिलोत्तमाला भडकवत असतात. ते म्हणत असतात की आपण ह्या प्रोडक्ट्सचं नाव बदलूयात. पण तिलोत्तमा काहीच ऐकायला तयार नसते, कारण तिचा अपाड प्रेम असतं आणि ती सारंगच्या शब्दाच्या बाहेर कधीही जाणार नाही. त्यामुळे करत असते. तर त्यावेळी आता मोनिकाचा राग अनावर झालेला असतो. तिचा तोंडावरील ताबा सुटतो आणि ती म्हणत असते की आई, प्रत्येक वेळी आम्ही तुमच्या आणि सारंगच्या मागे पुढे करत राहायचं का? तुमच्या शब्दाला हो हो करत राहायचं का? तर आता तिलोत्तमा म्हणत असते की हे साम्राज्य ज्याने उभं केलं आहे ना, त्याचा शब्द मेन असणार. मी सारंगला डावलून कधीही कोणालाही निर्णय घेऊ देणार नाही आणि ही काळ्या दगडावरची रेष आहे. ती म्हणत असते की अहो आई, या घरात आले, पण राजकुमार हा तर तुमचाच मुलगा आहे ना, आणि तो पण इतकी वर्ष हा बिझनेस, ही कंपनी सांभाळतोय ना. तर आता तू मला विचारू नकोस, राजकुमारलाच विचार, त्याला सगळं काही माहीत आहे, त्यांनी कंपनीमध्ये काय काय केलं आहे. तर इकडे आता सारंग ओवी बाहेर निघालेले आहेत आणि त्याच वेळी शुभ्रा म्हणत असते की ओवी, तू कुठे निघालीस? मलाही तुझ्यासोबत यायचं आहे. तर आता सारंग तिथे नसल्यामुळे आता ओवी थोडीशी घाबरलेली असते. ती म्हणत असते की शुभ्रा, मी आणि बाबा थोडंसं बाहेर चाललोय. तर आता मोनिका तिथे असते. ती तर आता खूपच चिडते. ती म्हणत असते की अगं, चाललंय तरी काय तुमचं? सारंग सुद्धा अचानक बाहेर जातो, काहीतरी लपवाछप्पी करतो आणि तूही तुझ्या बाबांसारखं करतेस. तर आता तेवढ्यात तिथे सारंग येतो. सारंग म्हणत असतो की वहिनी, मी जरा ओवी घाबरला, मी बाहेर घेऊन चाललोय आणि शुभ्रा, तुला जर काही यायचं असेल तर तू तुझ्या बाबांना घेऊन जा. मला थोडंसं माझ्या मुलीसोबत एकांतात टाइम स्पेंड करायचा आहे. तर आता मोनिका म्हणत असते की ठीक आहे, तुम्ही जा, मी तुम्हाला म्हटलं. तर आता ओवी घाबरलेली असते, कारण ही मोनिका पुन्हा ओवीला त्रास देणार तर नाही ना. तर आता ओवी म्हणत असते की बाबा, आपण शुभ्राला पण सोबत घेऊन जाऊयात. तर आता सारंग म्हणत असतो की ओवी, आपल्या दोघांचं बाहेर जाणं ठरलेलं आहे की नाही? मग आपण दोघंच जाऊयात. तर मोनिकाला आता काहीतरी गडबड वाटते. सारंग ओवी आता गुरुकुलच्या दिशेने निघालेली आहे आणि त्याच वेळी आता अचानक जगन्नाथ आणि सारंगची भेट झालेली आहे. सारंग जगन्नाथला पाहतो आणि म्हणत असतो की जगन्नाथजी. तर आता सारंग विचारत असतो की जगन्नाथजी, माझी सावली कुठे आहे? तुम्हालाच काही झालं तरी सगळं सत्य सांगावंच लागेल. तर मित्रांनो, आता जगन्नाथ म्हणत असतो की मी आता तुला कोणतंही सत्य सांगू शकत नाही. तर आता सारंग जगन्नाथला खूप विचारण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे जगन्नाथचा नाही काही भूतकाळ सांगावा लागतो. जगन्नाथ म्हणत असतो की सारंग, सावली प्रेग्नेंट होती, तिला 2 जुळी बाळ होणार होती. मुळात तिला 2 जुळी बाळ झाली होती. ज्यावेळी सावली हे सत्य, ती प्रेग्नेंट आहे हे सत्य तुला सांगण्यासाठी घरी आली होती, त्यावेळी राजकुमारने तुला भेटायचं नाही असं सांगून तिला काढून दिलं आणि त्यानंतर तिच्या 2 बाळांचा जीव घेण्याचाही प्रयत्न केला. सुदैवाने तिचा मुलगा वाचला, पण मुलगी त्यांनी तर मित्रांनो, हे सगळं ऐकल्यावरती आता सारंगचा राग अनावर झालेला असतो. त्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो. आपल्या पाठीमागे एवढं काही घडून गेलं, ह्या सगळ्याचा सारंगला अंदाजच नव्हता. तर मित्रांनो, आता सारंगचा राग खूपच अनावर झालेला असतो. सारंग आता तात्काळ घरी येत राजकुमारची कॉलर धरत तिलोत्तमासमोर आपला भूतकाळ वाचून काढतो. भूतकाळात कसं राजकुमारने कांड केलं होतं आणि आपला संसार मोडण्याचा प्रयत्न केला होता, हे सगळं काही सांगतो. तर मित्रांनो, आता तिलोत्तमा सारंगचा राग अनावर झालेला असतो. ते दोघे मिळून आता राजकुमारला बेदखल करतात. तर इकडे तिलोत्तमा आणि सारंगला त्यांच्या चुकांचा पश्चाताप होत असतो. ते आता सारंग सावलीचा प्रयत्न करत असतात. तर मित्रांनो, असंच मालिकेचे पुढील एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला, धन्यवाद.